नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण शिवकालीन इतिहास यावरती आपण सराव प्रश्न संच या ठिकाणी भाग 2 या ठिकाणी पाहत आहोत. तर या ठिकाणी हे जे काय आपण सराव प्रश्न संच घेणार आहोत, या ठिकाणी तुम्हाला जे काय आपण घेतो ते परीक्षेत असेच तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. बघा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत आणि पूर्णतः मागील प्रश्नपत्रिका आधारितच तुमच्या ठिकाणी प्रश्न संच असणार आहे. या ठिकाणी बघा, तर चला आपण प्रश्न संच बघू पहिला. तर पहिला प्रश्न बघा, या ठिकाणी तुमचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात प्रधान पद्धती सुरू केली होती. कोणती केली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन तुमचं पंच, अष्ट, दश आणि कुठला सप्त. कुठली केली होती? त्या ठिकाणी अष्टप्रधान पद्धती या ठिकाणी सुरू केली. लक्षात कोणती केली त्यांनी? अष्टप्रधान पद्धती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली होती. लक्षात या ठिकाणी तुमचा ऑप्शन 2 नंबर या ठिकाणी बरोबर असेल. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी डॅडाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान व पेशवे किंवा पेशवे झाले होते. कोण झाले बघा? पहिले मुख्य प्रधान किंवा पेशवे या ठिकाणी झाले होते. पहिला ऑप्शन तुमचा मोरोपंत पिंगळे असेल, दुसरा रामचंद्र निळकंठ असेल, तिसरा आबाजी सोनदेव या ठिकाणी असतील आणि चौथा बाळाजी औजी या ठिकाणी तुमचे काय या ठिकाणी असतील. लक्षात घ्या. तर कोणता ऑप्शन बरोबर असेल तुमच्या ठिकाणी? बघा, मोरोपंत पिंगळे हे तुमचे काय या ठिकाणी उत्तर बरोबर असेल. लक्षात घ्या. म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे काही पहिले मुख्य प्रधान किंवा पेशवे झाले आहेत. लक्षात घ्या. पुढे पाहा, तिसऱ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? आईचे नाव काय होते ते बघा. या ठिकाणी पहिले सईबाई दिले, जिजाबाई, नंतर काही ठिकाणी येसुबाई, नंतर चौथा सावित्रीबाई असं दिले. कोणतं होतं आईचं नाव? तर जिजाबाई. ठिकाणी तुमचं ऑप्शन बरोबर आहे. ठिकाणी पहा. पुढचं पहा, ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा कुठल्या गडावर झाला होता? लक्षात घ्या. कुठल्या गडावर झाला होता त्यांचा? तर पहिला ऑप्शन तुमचा राजगड दिलाय, दुसरा रायगड, तिसरा सिंहगड, चौथा शिवनेरी असं दिलेलं आहे. कुठल्याही गडावर झाला त्यांचा? रायगडावर काय झालं त्यांचा या ठिकाणी? राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी त्यांचा झाला होता. लक्षात घ्या. पुढे पहा, ठिकाणी नेक्स्ट प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम कोणत्या प्रकरणात आला होता? बघा, अफजल खान, नंतर कुठला कोडाळ स्वारी, नंतर कुठला फाजल खान, नंतर कुठला राज्याभिषेक या ठिकाणी असं दिलेलं आहे. 4 ऑप्शन दिलेत. कुठला सर्वप्रथम इंग्रज आणि महाराज आणि इंग्रजांच्या सर्वप्रथम संबंध आला? कुठला? अफजल खान या प्रकरणात आला होता. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा, ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोण होता? पहिला युरोपियन लेखक कोण होता? बघा, ऑप्शन पहा, ठिकाणी कास्मोदो गार्द, नंतर ग्रँड डफ, नंतर पोर्टोनोव्हो, नंतर कुठला चौथा हेनरी ॲक्सिडेन. हे कसे 4 ऑप्शन आहेत तुमच्या ठिकाणी. कुठला असेल तुमचा? कास्मोदो बॉर्द या ठिकाणी काय असेल तुमच्या ठिकाणी? ऑप्शन पहिला बरोबर असेल. लक्षात घ्या. तुमचं उत्तर असेल. म्हणजे ह्याच युरोपियन लेखकांनी काय केलं? छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला ग्रंथ या ठिकाणी लिहिला होता. पुढचा पहा, ठिकाणी अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी या ठिकाणी ओळखा विचारलेलं. लक्षात घ्या. किती जोड्या दिलेत बघा, ठिकाणी 3 दिलेत. पेशवा या ठिकाणी काय होतं? पंतप्रधान म्हणून या ठिकाणी अष्टप्रधान मंडळामध्ये काम पाहत होते. पहिला ऑप्शन दिलाय. दुसरा बघा, अमात्य वित्तमंत्री म्हणून या ठिकाणी काम पाहत होते. पंडितराव पुजारी हे काय करत होते? पंडितराव हे काय पुजारी म्हणून या ठिकाणी काम पाहत होते. लक्षात घ्या. चौथा यापैकी नाही असे 4 ऑप्शन दिले. तर चुकीची जोडी कुठली? ह्या तिन्ही काय पहिले बरोबर आहेत. बघा, तुमचा ऑप्शन कुठला असेल यापैकी नाही. चुकीच्या यांच्यापैकी कोणतेही नाही. म्हणजे सर्वच्या सर्व ऑप्शन या ठिकाणी तिन्ही क ब क बरोबर आहेत. म्हणजे पेशवा काय पंतप्रधान म्हणून या ठिकाणी काम पाहत होते आणि अमात्य हे काय वित्तमंत्री. सध्याचे आपलं जे काही वित्तमंत्री आहे बघा, अर्थ खातं असतं. समजा महाराष्ट्राचा अजितदादाकडे आहे वित्तचा अर्थ म्हणजे अर्थमंत्री असतात. लक्षात घ्या. आणि पंडितराव पुजारी, पंडितराव काय करत होता? प वर्ण लक्षात ठेवा की पुजारी हे काय करत होते त्या ठिकाणी? पुजारीचं काम पाहत होते. लक्षात म्हणजे अष्टप्रधान मंडळामध्ये कार्य करत होते. अत्यंत महत्वाचं, कारण याच्यावरती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात नंतर भविष्यात अजून प्रश्न याच्यावरती बनवू शकतात. लक्षात अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत. संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय होते? संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय होते? ते पूर्ण बेसिक बुक मधले आहेत क्वेश्चन. बुद्धभूषण, नंतर समाजभूषण, तिसरा शाकुंतलम, चौथा कुठला कुंभार संभवा. कुठला लिहिला त्यांनी? बुद्धभूषण या ठिकाणी लिहिला होता. तो कशावर लिहिला? संस्कृत मध्ये लिहिला. कुठला? संस्कृत या भाषेमध्ये लिहिला होता. लक्षात घ्या. हे सुद्धा महत्वाचं आहे.
नेक्स्ट वाटिंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजीरावजी हे कोणत्या पदावर होते? निराजीरावजी हे कोणत्या पदावर होते? पहिल्या ठिकाणी प्रधान दिलाय, नंतर अमात्य, नंतर सचिव, नंतर कुठल्या ठिकाणी न्यायाधीश दिलेला आहे. लक्षात द्या. कुठल्या तुमच्या ठिकाणी निराजीरावजी कुठले पद होते? तर न्यायाधीश या पदावर त्या ठिकाणी कोण होते? निराजीरावजी होते. लक्षात घ्या. नेक्स्ट पहा ठिकाणी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती? बघा, रायगड, नंतर दुसरी राजगड दिलेली, तिसरा सिंहगड, चौथं कुठल्या दिले ठिकाणी तुमचं शिवनेरी या ठिकाणी दिलेलं आहे. कुठलं होत्या ठिकाणी महाराज स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती असा तुम्हाला इथे प्रश्न आहे. कुठली होती ठिकाणी? राजगड होती. कुठली स्वराज्याची पहिली राजधानी कुठली? राजगड होती. लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका होताना जोखीम पत्करणारे कोण होते? बघा, शिवाजी महाराजांची काय म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका होताना जोखीम पत्करणारे कोण होते? तानाजी मालुसरे, हिरोजी फर्जद, नंतर कोण? मोराबाजी देशपांडे, आणि नंतर कुठला चौथा? शिवा काशीद असे दिले. कुठले होते त्यांचे आग्र्याहून सुटका करताना? कोण होते? हिरोजी फर्जद होते. लक्षात कोण होते? 2 नंबर ऑप्शन तुमच्या ठिकाणी बरोबर असेल. लक्षात घ्या. हिरोजी फर्जद त्यांना मदत केली होती. नेक्स्ट पहा छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले कुठले बहरजी नाईक हे कोणत्या विभागाचे प्रमुख होते? छत्रपती शिवाजी महाराज असले बहरजी नाईक कोणत्या विभागाचे प्रमुख होते? लक्षात घ्या. पहिला ऑप्शन हेर विभाग दिलाय, पायदळ, घोडदळ दिलाय, नंतर कुठं आरमार प्रमुख या ठिकाणी दिलाय. कुठले होते? तर ते हेर प्रमुख कोण होते? ठिकाणी बहरजी नाईक होते. लक्षात घ्या. आणि आरमार प्रमुख कोण होते? तर कान्होजी आग्रे होते. कोण होते? कान्होजी आग्रे होते. लक्षात घ्या. आरमार प्रमुख आता सध्याचे जे काही भारतीय नौदल, लक्षात ठेवा, आताच काय भारतीय नौदल, समजा त्यावरती जे काही नौदलाने एक झेंडा ही केलेला, पताका केला, त्याच्यावर सुद्धा राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराज यांची तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी. नेक्स्ट पहा ठिकाणी मोरो त्र्यंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात कोणत्या पदावर होते? लक्षात घ्या. मोरो त्र्यंबक पिंगळे कोणत्या याच्यावर होते? ऑप्शन बा ठिकाणी अमात्य, मंत्री, दुसरा ऑप्शन, तिसरा प्रधान, चौथा कुठला असेल? न्यायाधीश. असे 4 ऑप्शन तुमचे या ठिकाणी दिलेत. बघा, तर कुठला असेल त्या ठिकाणी बघा तुमचं प्रधान या पदावर कोण होते? मोरो त्र्यंबक पिंगळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदावर म्हणजे अष्टप्रधान मंडळामध्ये पदावर होते. नेक्स्ट पहा ठिकाणी 2 फेब्रुवारी 1661 काय दिलं ठिकाणी? बघा, 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी उबरखिंडीच्या लढाईत कोणाचा पराभव केला होता? कारतलब, सिद्दी मसूद, तिसरा इनायत खान, चौथा अफजल खान. उबरखिंडीच्या लढाईत कोणाचा पराभव केला त्यांनी? कारतलब खान. कुठला? कारतलब खान यांचा काय केला त्या ठिकाणी? याचा त्या ठिकाणी पराभव केला होता. पुढे पहा ठिकाणी शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणते पद परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे? कुठल्या पहा ठिकाणी? पंत सुमंत, नंतर मंत्री वाकनीस, चौथा पंत सचिव, तिसरा पंत सचिव, आणि चौथा पंत अमात्य. असे 4 ऑप्शन दिले. त्यातला कुठला असेल तुमच्या ठिकाणी ऑप्शन? पंत सुमंत हे काय करते? परराष्ट्र मंत्री या ठिकाणी पाहत होते. लक्षात, परराष्ट्र मंत्री होते. नेक्स्ट पहा ठिकाणी शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये परकीय देशाचे व्यवहार, बघा, परकीय देशाचे म्हणजे कोण होतं ठिकाणी? परराष्ट्र मंत्री. असेल कोण? परराष्ट्र मंत्री आताच पाहिलेत कोण होतो? पंत सुमंत त्या ठिकाणी होतं. लक्षात, हे तुमचा ऑप्शन बरोबर या ठिकाणी असेलच. नेक्स्ट पहा ठिकाणी इतिहासात होळकर राजवंशाचे संस्थापक कोण होते? बघा, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, यशवंतराव होळकर, आणि चौथा खंडेराव होळकर. कोण असेल? मल्हारराव होळकर या ठिकाणी तुमचा ऑप्शन बरोबर असेल. लक्षात घ्या. होळकर राजवंशी संस्थापक होते. लक्षात, महत्वाचे संस्थापक विचारतो प्रश्न. नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळास काय म्हणत? बघा, रिसाला, सिलाहदार, नंतर डबीर, नंतर काय बारगीर असे म्हणत होते. कुठली 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेत? कोणतं असेल तुमचं बरोबर उत्तर? कुठलं असेल तुमच्या ठिकाणी? बारगीर म्हणत होते. लक्षात घ्या. जे काय सरकारी असतात, सरकारी घोडे जे असतात त्याला काय म्हणतात? बारगीर असं म्हणत होते. लक्षात घ्या. सरकारी घोडे, शाही म्हणजे सरकारी घोडे असतात. बारगीर. चौथा ऑप्शन तुमचा बरोबर असेल. नेक्स्ट बॉडी खालीपैकी कोणाचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात समावेश नव्हता? पहिला ऑप्शन तुमचा कान्होजी जेदे, दुसरा ऑप्शन हंबीरराव मोहिते, तिसरा दत्ताजी वाकनीस, चौथा कुठला ठिकाणी? निराजीरावजी. असे 4 ऑप्शन तुमच्या ठिकाणी दिलेत. कुठला असेल बरोबर या ठिकाणी? बघा तुमचं कोण असेल? तर कान्होजी जेदे काय अष्टप्रधान मंडळात या ठिकाणी समावेश यांचा नव्हता. कोणाचा होता? हंबीरराव मोहिते यांचा होता,
दत्ताजी वाकणीस यांचा होता आणि काय निराजीरावजी यांचा सुद्धा होता, जे न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी द्याड्याच्या किल्ल्याच्या अगोदर काय होते, कोंढाणा आणि काय कोंढाणा असे होते. काय होते, किल्ल्याच्या अगोदर नाव काय होते, कोंढाणा होते. कोणत्या किल्ल्याचे नाव होते अगोदर, कोंढाणा. पहिला राजगड दिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन काय दिला तुमचा प्रतापगड, तिसरा काय दिला या ठिकाणी लोहगड, चौथा काय दिला सिंहगड असा दिलेला. लक्षात घ्या. कुठला बरोबर असेल तुमच्या ठिकाणी. कोंढाणा किल्ल्याच्या आधी काय होते, सिंहगड असे नाव होते, कोंढाणा कोंढाणा असं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला होता, त्यांच्या काळामध्ये निर्माण केला होता. लक्षात काय निर्माण केला होता, लक्षात कोणता किल्ला, कोणता. पहिला ऑप्शन दिला प्रतापगड, दुसरा कोंढाणा, तिसरा औसा आणि यापैकी नाही असं दिला. कुठला बरोबर असेल तुमच्या ठिकाणी, तर प्रतापगड 21 ला काय असेल, एक असेल. प्रतापगड या ठिकाणी ते निर्माण केलेला किल्ला होता. लक्षात कोणी, छत्रपती शिवाजी महाराजांनी. नेक्स्ट पहा ठिकाणी पुढे, पुणे येथील शनिवार वाडा कोणी बांधला होता. पहिला पेशवे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि यापैकी नाही कोणी पेशव्यांनी या ठिकाणी बांधला होता. लक्षात शनिवार वाडा. पुढे पहा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद यांची चुकीची जोडी ओळखा. प्रधानपद यांची चुकीची जोडी या ठिकाणी ओळखा सांगले. मोरो त्र्यंबक पिंगळे, आताच आपण पाहिलं जे प्रधान पद होते, बरोबर आहे. हंबीरराव मोहिते कोण होते, सेनापती. घोडदळ आणि पायदळाचे कुठलं होतं बघा, जे काही घोडदळ होतं तुमचं आणि त्याचं काय नंतर दुसरं पायदळ, याचे काय होते सेनापती होते बघ पायदळचे. अण्णाजी दत्तो कोण होते ते की सचिव होते. लक्षात हे सुद्धा तुमच्या ठिकाणी बरोबर असेल. लक्षात निराजीरावजी आपण आताच माग किती वेळा तर पाहिलं होतं. लक्षात निराजीरावजी काय होते, लक्षात कोण होते, न्यायाधीश होते. काय होते, न्यायाधीश होते. लक्षात निराजी. आणि पंत सुमंत या ठिकाणी काय होतं तुमचं परराष्ट्र मंत्री होते. लक्षात त्यामुळे तुमचा 4 नंबर ऑप्शन या ठिकाणी चुका. परराष्ट्र मंत्री कोण होते, सुमंत होते. लक्षात घ्या. आणि निराजीरावजी कोण होते, न्यायाधीश होते. लक्षात घ्या. अष्टप्रधान मंडळाने काम पाहत होते. लक्षात घ्या. चुकी जोडी कुठला असेल, 4 नंबरची. नेक्स्ट उदगीर, उदगीरचे सन 1760 साली युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध जिंकले. उदगीर हा लातूरमध्ये येतो. लक्षात घ्या. कुठे येतो, लक्षात घ्या, लातूरमध्ये भाग येतो. लक्षात घ्या. लातूरमध्येच म्हणल्यावर थोडक्यात तुम्हाला हैदराबाद संस्थानाच्या जवळ असताना त्याच्यामध्ये एकमेव होतं, कुठलं होतं, निजाम या ठिकाणी तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. लक्षात घ्या. तुमचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर असेल, 2 नंबर. या ठिकाणी पेशवे काळात, पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे, कोण, पहिला दिवाण, नंतर फडणीस, चिटणीस आणि कोण मुजुमदार. कोण होता, पेशवेकाळ मामलेदाराच्या कचेरीत कोणाचा अधिकारी होता, कोण अधिकारी होता, तर मुजुमदार हा मामलेदार. पेशवे काळामध्ये मामलेदाराच्या कचेरीत मुजुमदार हा अधिकारी होता. त्या ठिकाणी पहा. पुढे पहा ठिकाणी शिवाजी महाराज डॅड्याच्या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाच्या, कोणाच्या, आदिलशहाच्या सरदार कोण होता त्यावेळेस, त्याचा आदिलशहाचा सिद्दी जोहर याने या किल्ल्याला वेढा घेतला. त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडले. ते कुठल्या किल्ल्याला मुक्कामास होते त्यावेळेस, ते ऑप्शन दिले पन्हाळगड, पन्हाळा, विशाळगड, पुरंदर आणि कुठला राजगड, असे 4 ऑप्शन या ठिकाणी आहेत. कुठला बरोबर असेल तुमच्या ठिकाणी, तर 1 नंबर पन्हाळा, पन्हाळा या ठिकाणी तुमचं ऑप्शन बरोबर असेल. म्हणजे शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार जो होता, कोण होता, सिद्दी जोहर याने काय किल्ल्याला वेढा घेतला. त्यामुळे महाराजांना किल्ल्यात अडकून पडावे लागले. ते म्हणजे 1 नंबर पन्हाळा तुमचं उत्तर बरोबर असेल. अशा या ठिकाणी जे काय अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचा समावेश होता ते आपण या ठिकाणी केला नाही. यातूनच तुम्हाला जे येथील प्रश्न, या प्रश्नामधून तुम्हाला प्रश्न या ठिकाणी टीईटी एक्झामला तुम्हाला या ठिकाणी जे काही ते तुमच्या एक्झामसाठी या ठिकाणी बघायला तुम्हाला मिळतील. लक्षात घ्या. अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचा समावेश आपण या ठिकाणी केला होता. तर अजून पार्ट 2, 3 सुद्धा ठिकाणी लवकर आपण चॅनलला अपलोड करू, की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी टीईटी एक्झामसाठी युजफुल ठरेल. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला नवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी लवकरच नोटिफिकेशन त्याची मिळून जातील. थँक्यू.